हे याचा खरी असली रूप बघून घ्या. असा राहतो हा घरी, व्हिडिओ मध्ये दाखवतो तसा आणि राहतो असा. काय ते नाटके करतो ते नुसते, काही नाही आंघोळ करत नाही. आज केली फक्त आज शनिवार म्हणून. इकडं मला माहिती वैभव मी सांगणार, मी राहत सोबत मला माहिती आंघोळ करत नाही तुला. पण तसं आम्हाला जोकर भेटलेला एक. हा आमच्यासोबत भालू सॉरी जोकर नाही भालू. ऑलरेडी आपल्यासोबत भालू आहे, सो त्यामुळे आम्हाला टेन्शन नाही आहे. चांगलं बोलत अरे. सो हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असालच. तर आज आहे शनिवार. आजचा शनिवार म्हणजे साधा शनिवार नाही, आज आहे श्रावण शनिवार. आज म्हणजे श्रावण महिन्यातला पहिला शनिवार आहे. सो त्यामुळं आज मी आणि दीपक चाललोय खुलताबादला भद्रा मारुतीला. तर आता वाजले सकाळचे 9:30 आणि आता आंघोळ बिंघोळ करून एकदम मस्तपैकी रेडी झालोय. आता जाऊया खुलताबादला, आज दर्शन घेऊया मस्तपैकी. आज श्रावण शनिवारचा आपण मस्त मंदिरात जाऊ सकाळी म्हणजे जास्त सकाळ नाही झाली, थोडासा झाला दिवस गेला. बट मम्मीने मला लेट उठवलं म्हणून तो जाऊया आता. अगोदर दीपककडे जाऊया, तिथून मग नंतर जाऊया खुलताबादला. तो लेट्स गो गाईज. आज मस्तपैकी हिंडूने देवदर्शन करू. तो बाय बाय. सो गाईज, इथं आलो होतो मी दीपककडं, पण दीपकचा अजून पण आवडलेलं नाही आहे. तर आता आपण भेटू येडा दीपूला. तोपर्यंत येडा दीपू कुठे काय माहिती. तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला येडा दीपू सापडलेला आहे आणि ह्या तिथं झोपलेला आहे. हे याचा खरी असली रूप बघून घ्या. असा राहतो हा घरी, व्हिडिओ मध्ये दाखवतो तसा आणि राहतो असा. सो गाइस, वास वाला नहीं चलो मेरे रूम में ये जरा ये जाकी भाई हमारे. अरे भाई तो गाइस ये हमारे रूम है और ये हमारा पसारा है. हमारा पसारा है. अरे इधर तांबड़ी चांबड़ी डाल ले. कॉपीराइट. तर या ठिकाणी आम्हाला दीपक तर काय भेटला नाही, पण येडा दीपू भेटला. आणि दीपक अजून आवडलं. दीपक या ठिकाणी आला. मला म्हणे मी काय करत होतो, मला म्हणे मी टॉयलेटला गेलो, याची आज रांगोळी बाकी होती. तर आवरूया, लगेच निघूया. सो गाईज, आता या ठिकाणी आवरलंय दीपकचं. तरी आता चालू आहे मेकअप. काय ते नाटके करतो ते नुसते, काही नाही आंघोळ करत नाही. आज केली फक्त आज शनिवार म्हणून. इकडं मला माहिती वैभव मी सांगणार, मी राहत सोबत मला माहिती आंघोळ करत नाही तुला. कोण करतो तू अंडरपॅन्ट तरी घालतो का? एकच गेली 50 रुपयाची, मुंबईचा माल आहे. दादा गाईच. तर या ठिकाणी आवरलं आमचं. आता निघूया आणि भेटूया डायरेक्ट खुलताबादला.
सो फायनली आता आम्ही पोहोचलो खुलताबादला. आता मारुतीच्या मंदिरापाशी आमच्या पाठीमागं गेट आहे, बट ते पाठीमागचं गेट आहे, आम्हाला समोरून जावं लागेल. आता इकडून जावं लागेल, इकडून रस्ता आहे. तर जाऊया आणि घेऊया दर्शन. आणि रस्त्यामध्ये आम्हाला लागला आहे पाऊस. पावसामुळे परेशानी झाली आमची, लेट झाला आम्हाला यायला. तरी पण आता आलो आहे फायनली. पण जाऊया. आज खूप जास्त गर्दी आहे इकडं, कारण की श्रावणामधला आज पहिला शनिवार. सो दॅट्स वाय इकडं खूप जास्त गर्दी आहे. तरी पण काही विषय नाही. चलो. सो गाईज फायनली आता या ठिकाणी आलो आम्ही बाहेर. आणि इथं खूप जास्त असा क्राऊड होता. आणि आता आमचे दर्शन झाले. इथं पाठीमागे लाईन पण आहे, ते चालले त्यांच्यासाठी. आणि दीपक कसं वाटलं तुला? एकदम भारी वाटलं भाई. आज श्रावण असल्यामुळे खूप सारी गर्दी होती. दर्शन म्हणजे खूप वेळ लागला दर्शन करायला, पण फायनली झाले दर्शन. भारी वाटलं. तर जाऊया आता घरी. आणि बस काही नाही, जाऊया घरी. फक्त आता कुठेतरी थांबून असतात, थांबायचं काही खायला. हो का लागेल ना बाबा. दीपक घालते आज पार्टी दीपककडून. जास्त दीपकचे नाही सॉरी, दीपकला आज प्रमोशन भेटलं एका क्रीमचं. तर आज त्याची पार्टी आहे. ठीक आहे, चला. तर आज दीपक पार्टी देणार आहे आणि भेटूया आता पार्टी घ्यायच्या वेळेस. सो गाईज फायनली आता आलोय आम्ही. अचानकली आमचा प्लॅन झाला. कुठं आलो आपण? बिंगो सर्कस. हां, इथं आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एक सर्कस आलेला आहे. सो त्यामुळे आम्ही इथं आलो होतो. मी सुयश आणि दीपक आम्ही तिघं जण आलो आहे सर्कस बघायला. तर बघूया कसं आहे काय नाही, तुम्हाला पण दाखवतो मी. सो या ठिकाणी येऊन आमचं झालं आहे पोपट. ॲक्च्युली इथं अजून तिकीट चालले आले. आम्ही खूप जास्त लवकर आलो. आता वाजले 12:47. दगड फोडत होते. हां, सुयश लेट आला त्याच्यामुळे सगळं लेट झालं इथं कार्यक्रम. सुयशमुळे गोळ झाला सगळा. आणि आज मस्तपैकी आम्ही मज्जा करणार आहे. आज अचानक सडन प्लॅन आम्ही केला आणि सुयश पण सडनली लेट आला आणि सगळं लेट मध्ये लेट झाले. बरं लेट आलो. तर बघा आता सर्कस. सो फायनली आमच्या हातात आले तिकीट आणि आता आम्ही जाणार आहे मधी. सो लेट्स गो गाईज. आता बघूया आपण मस्त फुल एन्जॉय करूया आज सर्कस. आणि आज माझ्यासोबत जोकर सुयश मोरे. सो गाईज आता फायनली आता आलो आम्ही मध्ये आणि सध्या वेटिंग आहे. अजून मध्ये चालू आहे प्रिपेरेशन. पण तसं आम्हाला जोकर भेटलेला एक. हां, आमच्यासोबत भालू ऑलरेडी आमच्यासोबत भालू आहे. सो त्यामुळे आम्हाला टेन्शन नाही आहे. चांगलं बोलत आहे. आमच्या आयुष्यात रोज जोकर आहे. हां, रोज सर्कस आमच्या आयुष्यात. यस, हमारी जिंदगी सर्कस बन चुकी है पूरी. ठीक है, हमारे साथ है भालू. बघा सो हे गाईज फायनली आता आलो आहे आम्ही खुलताबादवरनं आणि तसंच सर्कसवरून पण. ॲक्च्युली अचानक प्लॅन झाला आमचा आणि अचानक आम्ही सर्कसला गेलो. सर्कस पण चांगला होता, मस्त होता. आणि तिकडनं आलो आहे आता. आणि या ठिकाणी दीपक झोपी गेला आहे, सुयश गेला आहे घरी. तो आता परत येतो इकडं आणि मी दीपकच्या रूमवरच थांबलो आहे. थोडंसं काम होतं त्यामुळं. आणि इकडची गेली लाईट, कारण बाहेर खूप जास्त पाऊस चालू आहे. परत आम्ही खूप जास्त लवकर आलो. तर या ठिकाणी आता ब्लॉग एंड करूया. कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करा. आणि तसंच आपल्या इंस्टाला पण सगळ्यांनी फॉलो करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.